Welcome student. In last lecture we studied interior angle test for a parallel lines. Now we are going to study alternate angles test for a parallel lines and then the corresponding angle test for a parallel lines. First we will study the alternate angle test for parallel lines. What is this test? If a pair of alternate angles formed by a transversal of two lines is congruent, then two lines are parallel. ही alternate angle test आहे. गेल्या तासाला आपण इंटेरियर अँगल टेस्ट घेतली होती पहा. आता ही अल्टरनेट अँगल टेस्ट मध्ये काय दिलंय पहा, अ पेअर कुठलीही एक जोडी. आता ही ट्रान्सव्हर्सल आहे. एडी इज द ट्रान्सव्हर्सल कोणत्या लाईनची? लाईन पी क्यू आणि लाईन आर एस ची. आता याच्यामध्ये या ट्रान्सव्हर्सल मुळे या दोन लाईनची एखादी पेअर अल्टरनेट अँगलची एखादी पेअर, समजा ही पेअर घेतली आपण अँगल पीबीएस आणि त्याच्या पेअर मधला दुसरा बीसीएस, ही जर कॉन्ग्रंट असेल मुलांनो, म्हणजे अँगल बी च मेजरमेंट आणि ह्या इथं सी च मेजरमेंट म्हणजे बीसीएस आणि पीबीसी हे जर इक्वल आलं तर लाईन पॅरलल होतात. अशी ही टेस्ट आहे. आता इथं फिगर मध्ये दाखवले AD is a transversal of line PQ and line RS, and if angle PBC is congruent to angle BCS, angle PBC congruent to angle BCS, then line PQ parallel to line RS. अशी ही alternate angle test आहे. म्हणजे alternate angle ची एक पेअर दुसरी येणारच आता कॉन्ग्रंट, पण एक पेअर कॉन्ग्रंट आली की लाईन पॅरलल होतात. हे सुद्धा दाखवू शकता तुम्ही. बघा ही क्यू बी सी आणि त्याच्या पेअर मधला बी सी आर, हे सुद्धा कॉन्ग्रंट दाखवली एक पेअर, तरी त्या लाईन पॅरलल येतात. याला म्हणतात अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. म्हणजे लाईन पॅरलल आहे का नाही हे ठरवण्यासाठीच्या या टेस्ट आहेत. त्यातली सेकंड टेस्ट घेतोय आपण आज. गेल्या तासाला आपण फर्स्ट टेस्ट घेतली ती इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल मध्ये थोडस रिव्हिजन पहा. हे इंटेरियर अँगल ही एक पेअर सप्लिमेंटरी झाली, म्हणजे हा अँगल आणि या ठिकाणचा अँगल यांची सम 180 डिग्री आली की लाईन पॅरलल होतात. आता मात्र अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असावे लागतात, तर त्याला अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणतात. आता हे व्यवस्थित टेस्ट बघा आणि मग आपण राहिलेली तिसरी करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट घेणार आहोत. Now let us see third state, third test, that is the or parallel lines. बघा आपण पुढची जी टेस्ट घेतोय करस्पॉन्डिंग अँगलची आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट फॉर अ पॅरलल लाईन्स. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे एल आकाराचे असतात पाशे, हा आणि त्याच्या पेअर मधला हा दुसरा, किंवा आपण असा हा हे सेकंड साइड खालच्या दिशेने जाताना घेतली तर हा दुसरा येणार, किंवा हा जर घेतला तर त्याच्या पेअर मधला हा येणार आहे, किंवा ही चौथी पेअर ही घेतली तर त्याच्या पेअर मधला हा चौथा असा येणार आहे. ते करस्पॉन्डिंग अँगल एल सारखा आकार होतो, चार पेअर तयार होतात. मग ही टेस्ट काय आहे? इफ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, कारण आपण आता करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट पाहतोय का. करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल, ही ट्रान्सव्हर्सल आहे, ऑफ टू लाईन्स, त्या दोन लाईन्स आहेत पी क्यू आणि आर एस, त्यांची एडी ट्रान्सव्हर्सल आहे. ते जर कॉन्ग्रंट असतील, एकच पेअर, अ पेअर म्हणले एकच जोडी फक्त,
देन टू लाईन्स आर पॅरलल. मग या दोन लाईन्स पॅरलल होतात. आता फिगर मध्ये लाईन एडी इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन पी क्यू अँड लाईन आर एस. आता एक करस्पॉन्डिंग अँगल आपण समजा ए बी क्यू घेतला. बघा आता मी करस्पॉन्डिंग अँगल घेतोय पेअर ए बी क्यू आणि त्याच्या पेअर मधला दुसरा येणार आहे ए बी क्यू चा बी सी एस. म्हणजे हे दोन जर कॉन्ग्रुएंट आले मुलांनो, हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे, देन लाईन पी क्यू पॅरलल टू आर एस. बघा म्हणजे अल्टरनेट अँगल टेस्ट जशी आहे तशीच करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे. फक्त आता इथे करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असणं गरजेचं आहे. अल्टरनेट अँगल मध्ये अल्टरनेटची म्हणजे झेड सारखा आकार तयार होतो एक पेअर. आणि पहिल्यांदा आपण जी घेतली इंटेरियर मध्ये कॉन्ग्रुएंट नाही, गोंधळ करायचा नाही, कन्फ्युजन करायचं नाही. इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असावे लागतात तर लाईन्स पॅरलल होतात. अशा प्रकारच्या 3 टेस्ट यूज करायच्यात आपल्याला आणि मग त्याच्यावरनं now let us start practice set 2.2. The example of practice set 2.2 based on test for parallel lines. You know that two lines are parallel and know these 3 tests: interior angle test, corresponding angle test and alternate angle test. Now first question is in figure. ही figure दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. y is equal to 108 degree. या ठिकाणी y अँगल दिलाय 108 डिग्री and x 71 डिग्री. Are the lines m and n parallel? या लाईन्स आहेत m n पॅरलल आहेत का? लाईन्स पॅरलल आहेत का नाही ठरवण्यासाठी आपल्याकडे 3 टेस्ट आहेत. आता फिगरचं ऑब्झर्वेशन केलं की अँगल x आणि अँगल y हे इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगलची सम 180 डिग्री म्हणजे ते सप्लिमेंटरी असावी लागतात. ते सप्लिमेंटरी आले की लाईन पॅरलल होणार आहेत. मग बघूया आपण ते सप्लिमेंटरी आहेत का. आता या ठिकाणी पहा लाईन एल ही ट्रान्सव्हर्सल दिलेली. लाईन एल इज transversal of line M and line N. हे फिगर मध्ये आपल्याला क्लिअर होते. एल ही ट्रान्सव्हर्सल आहे एम आणि एन ची. आता अँगल एक्स आणि वाय हे ऍड करून पाहूया. अँगल एक्स प्लस अँगल वाय. अँगल एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 71 डिग्री प्लस वाय ची पण आहे 108. सो इट इज इक्वल टू, हे दोन ऍड केले तर आपल्याला मिळतील 1 + 8 9 आणि 10 + 7 17 179 डिग्री. म्हणजे 180 डिग्री आलेली नाही. हे जे इंटेरियर अँगलची सम आली ती 180 आली असती तरच लाईन पॅरलल होतात. इट इज नॉट 180 डिग्री. Therefore, angle x plus angle y not equal to, इक्वल टू चिन्ह काढा क्रॉस करा म्हणजे नॉट इक्वल टू 180 डिग्री. हे 180 डिग्री आलेले नाहीये. Therefore, line M is not parallel to line N. त्यामुळे या दोन लाईन पॅरलल येऊ शकत नाहीये कारण इंटेरियर अँगलची टेस्ट आहे ती टेस्ट कंडिशन जी आहे ती सॅटिस्फाय होत नाहीये. हे जर 180 डिग्री आले असते ना, इज इक्वल टू 180 डिग्री आले असते तर त्या लाईन पॅरलल झाल्या असत्या. मग इथं थोडा चेंज केला, एक 72 दिला की मग त्या पॅरलल होतील. पण 1 डिग्रीनी कमी आहे तरी त्या पॅरलल होत नाही. तर अशा प्रकारे टेस्ट यूज करायच्या आणि आपल्याला हे एक्झाम्पल सोड. Now question second is in figure.
ही फिगर दिलेली पहा. इफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, हा अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट दिलेला आहे, इक्वल दिलेला आहे, म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे मेजर सेम आहे. जर ए 110 असेल तर बी सुद्धा 110, म्हणजे ते इक्वल असल्यामुळे त्याला कॉन्ग्रुएंट म्हणतात. देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम, ह्या दोन लाईन तुम्हाला पॅरलल दाखवायच्यात, एन त्यांची ट्रान्सव्हर्सल दिली आणि आता हे दोन अँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिले. आपल्याकडे 3 टेस्ट आहेत. इंटेरियर अँगल टेस्ट, आता यातल्या बाजूने झालेल्या अँगलचा काही इतर रेफरन्स दिलेलाच नाहीये, विषय संपला. नंतर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे एल सारखा आकार होतो पहा असा असा, मग करस्पॉन्डिंग अँगल इथं दाखवू शकता, कारण एक दिलाय त्याच्या पेअर मधला इथं, मग इथला आपण समजा काहीतरी अँगल एक्स मानूया आपल्या माहितीसाठी, म्हणजे काय होईल की करस्पॉन्डिंग पेअर दाखवता येईल आपल्याला. अल्टरनेटचंही दाखवता येणार नाही, कारण असे अँगल हे दोन किंवा हे दोन दिलेच नव्हते, त्यामुळे अल्टरनेटची सुद्धा टेस्ट वापरता येणार नाही. क्वेश्चन लिहिल्यानंतर परीक्षेला प्रूव्ह दॅटचा प्रश्न आला मुलांनो, सिद्ध करा, प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्ध करा, तर ही फिगर जरी क्वेश्चन पेपर मध्ये असली तरी उत्तर पत्रिकेत कंपल्सरी काढायची, आणि फिगर काढल्यानंतर काय प्रूव्ह करायला सांगितले ते खाली लिहायचं, टू प्रूव्ह. का फिगर काढायची तुमच्या लक्षात येईल, काय प्रूव्ह करायचंय, लाईन एल पॅरलल टू लाईन एम, हे प्रूव्ह करायला सांगितले पहा. लाईन एल पॅरलल टू लाईन एम, 3 टेस्ट पैकी एक टेस्ट मी सांगितल्याप्रमाणे इथं आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची टेस्ट वापरता येईल. आता आपण हा एक्स आपण दाखवलाय, अगोदर दिला नव्हता, मग इथे लिहावं लागेल कन्सिडर किंवा लेट कन्सिडर अँगल x is shown in the figure, shown in the figure. आपण तो फिगर मध्ये आपण दाखवलेला आहे, सुरुवातीला तो अँगल नव्हता का, तर करस्पॉन्डिंग अँगलची पेअर तयार होते, मग ती कॉन्ग्रुएंट दाखवता आली. एक करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट झाली की लाईन पॅरलल होणार. आता आपल्याला हे माहिती पहा, ही एक लाईन आहे एल, ही दुसरी लाईन आहे एल, ह्यामुळे हे जे दोन अँगल तयार होतात ते व्हर्टिकली अपोजिट आहे आणि ते कॉन्ग्रुएंट येणार आहे. म्हणजे अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स येणार का मुलांनो, तर ते व्हर्टिकली अपोजिट अँगल नेहमीच कॉन्ग्रुएंट असतात. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, कोणत्या टाइपचे अँगल्स आहेत ते, व्हर्टिकली अपोजिट अँगल. सपोज दिस इज इक्वेशन 1, या पेअरला आपण फर्स्ट नंबर देऊया, ए आणि एक्स कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे दोन्ही, हा 110 असेल तर हा 110 येणार आहे. आता गिव्हन मध्ये काय दिलं त्याचा यूज करा, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू बी दिलाय बघा, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आपण नाही घेतले, त्यांनी दिलंय क्वेश्चन मध्ये, उल्लेख केलाय गिव्हन. ए बी इन फिगर इफ, इफ म्हणजे जर दिलंय, हे दिलेलं आहे, याला सेकंड म्हणूया. आता फर्स्ट आणि सेकंडचं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला लक्षात येईल ए कॉन्ग्रुएंट टू एक्स म्हणजे हा 110 असेल मुलांनो, तर हा 110च झाला, आणि ए कॉन्ग्रुएंट टू बी म्हणजे ए ला 110 मानलाय आपण, आणि तो बी शी कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे बी सुद्धा 110च येणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा, एक्स कॉन्ग्रुएंट टू बी झाला, एक्स आणि बी सुद्धा तेवढेच येणार. किंवा आपल्याला हे माहिती आहे, जर फर्स्ट अँगल कॉन्ग्रुएंट टू सेकंड, याला फर्स्ट मानलं, फर्स्ट कॉन्ग्रुएंट टू सेकंड, सेकंड कॉन्ग्रुएंट टू थर्ड, देन फर्स्ट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड, याच्यावर नाही लक्षात येईल, या प्रॉपर्टीज माहितीत आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगलच्या. मग आता पहा, याच्यावरनं फर्स्ट आणि सेकंड वरनं हे समजून देण्यासाठी सांगितलं, देअरफॉर अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल बी फ्रॉम, रिझन द्यायचं कशावरनं, फ्रॉम 1 and 2. एक नंबरला काय होतं, ए आणि एक्स कॉन्ग्रुएंट, 2 नंबरला काय होतं, ए आणि बी कॉन्ग्रुएंट. हे पहा, ए आलेत म्हणून एक्स आणि बी सुद्धा कॉन्ग्रुएंट झाले. मग आता हे कोणत्या टाइपचे अँगल आहेत पहा, एक्स आणि बी, आपण हे दोन इक्वल आले म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट आली आहे, मग लाईन पॅरलल होतात, त्यालाच आपण
टेस्ट फॉर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन म्हणतो. आणि मग लिहायचे देअरफोर. बघा एक करस्पॉन्डिंग अँगल कसे आले कॉंग्रुएंट. देअरफोर लाईन L parallel to line M by corresponding angle test. Corresponding angle test हे रिझन द्यायचे. अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ही पॅरलल लाईनचीच आहे. अशा प्रकारे प्रूव्ह करायचं असतं. त्याची प्रॅक्टिस करा, परत परत लिहा म्हणजे लक्षात राहील.